नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर। कोण कुणाला भेटलं त्यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही, लोकशाहीत संवाद व्हायला हवा। सुरेश धस यांनी भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांची मुंडे धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया। बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहे। उद्धव ठाकरेंनी आता सेनाभवनात टाळं ठोकावं, ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात, आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, खासदार संजय देशमुख यांचा आरोप। पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही देशमुखांचा आरोप। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली, 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं। लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार, सूत्रांची माहिती। राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी 8ला, ग्रामपंचायतींची कार्यक्षमताही घसरली, अहवाल समोर। पंचायत विकास निर्देशांकात महाराष्ट्र 4थ्या तर कर्नाटक सरकार निधी देण्यात अव्वल स्थानावर। आंध्र प्रदेशातील तिरुपतीत आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात। आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रबाबू नायडू एक्स्पोला हजेरी लावणार। या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी होणार। केंद्रीय मंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर, पुण्यात पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शहांसोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजेरी लावणार। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढीनंतरही उत्पन्न कमी, भाडेवाढीनंतरही दररोज सरासरी उत्पन्नात केवळ 2 कोटींची वाढ, सूत्रांची माहिती। दरम्यान प्रवासी संख्याही घटली, पुढे आणखी प्रवासी कमी होण्याची शक्यता। रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचा समन्स, रणवीर अलाहाबादिया, समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। 10वी-12वी परीक्षेत कॉपी केल्यास थेट गुन्हा, विद्यार्थ्यांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत, रंगनाथ स्वामी निगडी गावातील सरपंच, उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सुरुवात तुम्ही केली पण नियतीनं तुमचा शेवट केला, मंत्री जयकुमार गोरेंची माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकरांवर निशाणा। नितीन गडकरी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। महामार्गाच्या कणकवली ते झाराप पट्ट्याचा हवाई पाहणी दौरा। पाहणी दौऱ्यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेही असणार। रस्त्यांच्या कामांमुळे मनरेगाला घर-घर, नव्या कामांना बंदीचे, रोजगार हमी योजना आयुक्तांचे आदेश। बुलढाणा शहरामध्ये शिवजयंती महोत्सव साजरा, आमदार संजय गायकवाडांचा मुरळी पोवाडे कार्यक्रमातील गाण्यावर ठेका। साताऱ्याच्या पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंचा जनता दरबार, देसाईंकडून प्रशासनाला जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना। फकीराच्या वेशात येऊन 7 लाखांचा गंडा घातला, चंद्रपूरच्या पहारणी येथील सतीमेश्राम कुटुंबाची फसवणूक। मुलाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत पूजेसाठी पैसे उकळले, 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पिंपरी चिंचवडमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील मित्राचं जंगी स्वागत करणं मित्रांना चांगलंच महागात पडलं। कळंबा कारागृहात 7 वर्ष शिक्षा भोगून आल्यानंतर फटाके फोडून करण्यात आलं होतं फिल्मी स्टाईल स्वागत। 22 फेब्रुवारीला सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार। दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हजेरी लावणार। यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू। स्कूल बस मालकांच्या 18% भाडीवाढीच्या प्रस्तावाला पालकांचा विरोध। शाळा 10 महिनेच पण स्कूल बसचं भाडं 12 महिन्यांचं घेत असल्याचाही विरोध। दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला परवानगी, कल्याण दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण न्यायालयाचा निर्णय। न्यायालयाकडून खासगी पक्षकारांना डागडुजी किंवा बांधकाम करण्यास मनाई आदेश। वाळूच्या टिप्परखाली चिरडून सोलापूर-पुणे महामार्गावर दुचाकीस्वार ठार, सोलापूरच्या अरण गावाजवळची दुर्दैवी घटना। वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर। हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, परिसर उजळला। आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले, ग्राहकांना फायदा, शेतकरी मात्र अडचणीत। नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये दर। संभाजीनगरात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ जोडणीचा प्रकार,
मुजीब कॉलनीतील प्लंबरवर गुन्हा दाखल, अनधिकृत नळ जोडणी सुरू झाल्यानं मनपा आक्रमक. लोणावळा घाटामध्ये भुवनेश्वर एक्सप्रेसच्या डब्याला आग, टीसीनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सेफ्टी सिलेंडरच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी, मुजोर फळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी, फेरीवाल्यांमुळे रस्त्याला अडथळा, नागरिकांना त्रास. उजनी धरणातून सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी आज पाणी सोडण्यात येणार. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात 23 फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. अमरावती शहरात महानगरपालिका आजपासून ॲक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकांवर आजपासून जप्तीची कारवाई होणार. 188 कोटी वसूल करण्याचं पालिकेचं टार्गेट. जळगाव शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 178 वर. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाची माहिती, शहरात धुळीचं प्रमाण वाढल्यानं हवा प्रदूषित, आरोग्य धोक्यात. नागपुरात सोन्यावर कर्ज देणाऱ्या तपासणीकानेच बँकेला गंडा घातला. ग्राहकांशी हातमिळवणी करून 73 लाखांचं कर्ज मिळवून दिलं. बँकेचे हप्ते थकल्यानंतर चौकशी अंती प्रकार उघडकीस. गोंदियातील 40,000 शेतकऱ्यांचे 96 कोटी रुपयांचे चुकारे थकले. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनानं 47 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय, मात्र अद्यापही चुकारे थकीतच. परभणीच्या कृषी मेळाव्याचा आजचा शेवटचा दिवस. 3 दिवस चाललेल्या मेळाव्यात कोट्यवधींची उलाढाल. शेतकऱ्यांसाठी लावण्यात आले होते 200 पेक्षा अधिक स्टॉल्स. भंडाऱ्याच्या पालगावात दुचाकीवरील नियंत्रण जाऊन अपघात. 2 जण गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या कोळवाडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्यानं ट्रक पलटल्यानं अपघात. अनेक वाहनांची एकमेकांना धडक. 12 जण जखमी. बुलढाण्याच्या अंतरज गावातील पाणीपुरवठा योजनेतून तयार होणारी पाण्याची टाकी कोसळली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. 5 कोटी खर्च करून अंतरज गावात पाणीपुरवठा योजना. बुलढाण्यातील खामगाव शहरातील बारदाना गोदामाला भीषण आग. आगीत गोदाम मालकाचं लाखोंचं नुकसान, तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला परिसरातील डोंगराला लागलेल्या वणव्यात वनसंपदा जळून खाक. वन विभागाकडे अपुरी यंत्रणा असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश. आग लावणाऱ्यांचा शोध सुरू. नागपूर रेल्वे स्थानकावर मालगाडीला आग. मोठी दुर्घटना टळली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. रेल्वे अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. मार्च एंडच्या थकीत दंड वसुलीसाठी परभणीत शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर. ठिकठिकाणी पथकांकडून थकीत दंडाची वसुली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395व्या जयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. आजपासून 19 तारखेपर्यंत हिंदवी स्वराज्य महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकमधील मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन. विद्यार्थ्यांनी प्रतापगड, सिंहगड, रायगडसह विविध शिवकालीन किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली. शहापूरमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन. तरुणांसह महिला पुरुषांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. सोलापूरच्या करमाळ्यातील तन्मय काटोळे एमपीएससीच्या कर सहाय्यक परीक्षेत राज्यात प्रथम. तन्मयचं सर्वत्र कौतुक. नाशिक महापालिकेकडून यंदा घरपट्टीत सरासरी 2% वाढ. गतवर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात यंदा 406 कोटींची वाढ. शिक्षण विभागासाठी 23 कोटी रुपयांचा निधी. नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. मध्य प्रदेशातील 7 वर्ष मुलीवर उपचार सुरू. महिनाभरात नागपुरात 10 जीबीएस रुग्णांची नोंद.